एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। संसदेच्या चालू अधिवेशनातच विधेयक येण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यात संसदेत हे विधेयक सादर होऊ शकतं। एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्याची अपडेट। संसदेच्या चालू अधिवेशनातच विधेयक येण्याची शक्यता आहे। पुढच्या आठवड्यात संसदेमध्ये हे विधेयक सादर केलं जाऊ शकतं। तर एक देश एक निवडणूक विधेयकाचा नेमका फायदा काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। देशामध्ये सतत होत राहणाऱ्या निवडणुका एकाच वेळी होतील। एकत्र निवडणुका झाल्या तर निवडणुकीसाठीचे हजारो कोटी वाचतील। वारंवार लागणाऱ्या आचारसंहितेमुळे विकास कार्य ठप्प होणं थांबेल। पुन्हा पुन्हा निवडणुका घेण्याच्या त्रासातून सरकारी यंत्रणा मुक्त होईल। एकत्र निवडणुकांमुळे काळा पैसा वारंवार वापरणं कमी होईल। तर या विधेयकाचे तोटेही काय आहेत तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। केंद्रातील सत्ताधाऱ्यांना अनुकूल वातावरण तेव्हाच निवडणुका होतील। अनुकूल परिस्थितीतील निवडणुकांमुळे केंद्रातील पक्षच गल्ली ते दिल्ली सत्तेत दिसतील। राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांमधील मतभेद आणखी वाढण्याचा धोका। राष्ट्रीय पक्षांना फायदा तर छोट्या पक्षांना तोटा। निवडणुका निकालांना विलंब होण्याची भीती। असे अनेक तोटे या विधेयकाचे आहेत, तर त्याप्रमाणे आपण त्याचे फायदेही पाहिलेत। वन नेशन वन इलेक्शनची आवश्यकता आहे। महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात जितक्या निवडणुका झाल्या होत्या त्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा 315 दिवस विविध माध्यमातून आचारसंहिता असली। 5 वर्षापैकी 315 दिवस साधारणतः आचारसंहिता। आणि मग तुम्हाला तर माहिती आहे की काही अधिकारी आचारसंहिता संपल्यानंतर सुद्धा आचारसंहितेचा भाऊ करतात। निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होणारा विपरीत प्रभाव, या साऱ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर वन नेशन वन इलेक्शन मला वाटतं की सोयीचं होतं। एक देश एक निवडणूक या घोषणा या अनेक दिवस चालू आहेत। महाराष्ट्रात आणि देशात जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात देशातल्या यंत्रणेनं जाहीर केलं की आम्हाला 7 टप्प्यामध्ये निवडणुका घेणं आवश्यक आहे। त्यामुळे 7 टप्प्यात त्यांनी निवडणुका घेतल्या। महाराष्ट्रात मात्र एकाच दिवशी सर्व निवडणुका घेतल्या। त्यामुळे देशात एक देश एक निवडणूक ही कितपत निवडणूक आयोग आणि देशातली यंत्रणा ही पूर्ण करू शकेल याच्याबद्दल शंका आहे। त्यासाठी जे निर्णय घेणारे आहेत ते त्याची काळजी घेतील अशी अपेक्षा आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण पाहिलं एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली। याचे राजकीय पडसाद आता उमटताना दिसत आहेत। एकाच वेळी निवडणूक घेणं अशक्य असल्याचं आता विरोधकांचं म्हणणं आहे। अगदी बरोबर आहे गौरी। आपण जर बघितलं असेल तर गेली अनेक वर्षापासून एक देश एक इलेक्शन ही मागणी भाजपची होती आणि लवकरच ही मागणी जी आहे ती मंजूर केली जाईल अशी चर्चा होती। आणि आज खरं तर आपण पाहिलं असेल तर त्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशन आहे केंद्र सरकारचा। या अधिवेशनात कदाचित त्या विधेयकाला मंजुरी देखील मिळणार आहे। मात्र आपण जर पाहिलं असेल तर केंद्र सरकारने रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर 8 जणांची समिती नेमली होती सुरुवातीला। या समितीने काही शिफारशी ज्या आहेत त्या मोदी सरकारला दिल्या होत्या आणि या सर्व शिफारशीचा अभ्यास करून आज खऱ्या अर्थानं एक देश एक इलेक्शनला मंजुरी देण्यात आली। आता अर्थातच भाजपचं लोकसभेत आणि राज्यसभेत भाजपला बहुमत आहे, त्यामुळे हे विधेयक जे आहे ते लवकरच मंजूर होईल। मात्र आपण जर पाहिलं असेल तर यावरून कुठेतरी आता राजकीय वातावरण देखील गौरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक देश एक इलेक्शन नेमकं का घ्यायचं असा सवाल विरोधकांकडून घेतला जातोय। कारण जर अशा निवडणुका झाल्या तर सरकारला जेव्हा फायदा असेल अशाच दरम्यान या निवडणुका होतील।
होतील, निवडणुका वेळेवर होतील का असा प्रश्न देखील विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. त्यामुळे कुठेतरी केंद्र सरकारची आणि अर्थातच भाजपने आपल्या जाहीरनाम्यात देखील याची घोषणा केली होती. एक देश एक इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशभरात एकाच वेळी सर्व निवडणुका होणार आहेत. आपण पाहिलं असेल तर राज्यात ज्यावेळी लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी 7 टप्प्यात निवडणुका झाल्या आणि त्यानंतर 6 महिन्यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. मात्र जर हे विधेयक मंजूर झालं, अर्थातच ते मंजूर होणार आहे, तर एकाच वेळी संपूर्ण देशात एकाच वेळी सर्व निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत. त्यामुळे याचा फायदा अर्थातच विरोधक टीका करतायत, मात्र याचे फायदे देखील काही आहेत. जर एक देश एक इलेक्शन झालं तर अर्थातच वेळेची बचत होते आणि जो पैसा वाया जातो, अर्थातच हा जनतेचा पैसा आणि हा वाया जाणारा पैसा एकदाच इलेक्शन झाली तर वाया जाणारा पैसा जो आहे तो कुठेतरी रोखला जाईल असं भाजप नेत्यांचं आणि भाजपचं म्हणणं आहे. आणि त्याचमुळे गौरी जर बघितलं असेल तर गेल्या अनेक वर्षापासून भाजप जे आहे ते एक देश एक इलेक्शनसाठी प्रयत्न करत होते आणि आता एक देश एक इलेक्शन जवळपास सत्यात आलेलं आहे. मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये अर्थातच मंजुरी मिळालेली आहे. आता याचं विधेयक जे आहे ते लोकसभेत मांडलं जाईल, राज्यसभेत मांडलं जाईल आणि त्याला विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आता देशभरात एक देश एक इलेक्शन होऊ शकतं. अर्थात त्याचे राजकीय पडसाद देखील उमटू शकतात. मात्र भाजपने जे जाहीरनाम्यात सांगितलं होतं, जे वचन दिलं होतं की एकाच वेळी देशभरातील सर्व निवडणुका होतील, त्या विधानसभेच्या असतील किंवा लोकसभेच्या, ह्या एकाच वेळी होतील. त्यामुळे कुठेतरी भाजपने जे जाहीरनाम्यात म्हटलं होतं त्याची आता पूर्तता होताना आपल्याला पाहायला मिळते. गौरी, हो, नक्कीच सुशांत, अनेक खरं तर तोटे फायदे या विधेयकाचे आहेत. आता जनता याकडे नेमकं कशी बघते हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.